नाही आता लक्ष नाही देत मी. इग्नोर. हा आता आता नाही लक्ष देत. तुम्ही काहीही केलं तरी लोक बोलणारच आहेत. आता लक्ष नाही द्यायचं तुम्हाला. आयुष्याची शिकवण आहे ती. काही केलं तुम्ही लोक बोलणार आहे. आणि आता ठीक आहे म्हणजे मी लहानपणापासून काम करतोय आता म्हणजे बरेच वर्ष झाले. सो काय नाही करायचं हे तर मला माहिती आहे. आता काय करायचं कदाचित शिकलो नसीन पण काय नाही करायचं माहिती आहे. सो आता मी लक्ष देत नाही जास्ती. आणि आता मी ठीक आहे आता दॅट्स अ पार्ट अँड पार्सल ऑफ लाईफ. लोकांना म्हणूनच आता ट्रेलर पण तुम्ही पाहिला ना, जो मूळ विषय आहे तो मी फक्त शेवटी एक त्याची झलक दिली. मी मला जर पाहिजे असतं तर मी प्रॉपर ट्रेलर त्याच विषयाच्या अनुषंगाने कापला असता. तसं नाही केलं मी. बिकॉज वी आर केटरिंग टू अ मराठी ऑडियन्स, फॅमिली ऑडियन्स. मला आठवतं मी जेव्हा पोस्टर आईला पाठवला माझ्या ना, तेव्हा आई माझी खूप सपोर्टर आहे, मोठी सपोर्टर आहे माझी आई. पण जेव्हा माझं हे पोस्टर मी पाठवलं ना, ती थोडी ऑकवर्ड झाली. दॅट्स द मोमेंट आय डिसाइडेड नो, इफ यू आर केटरिंग टू फॅमिली ऑडियन्सेस, येस ट्रेलरमध्ये मी नाही टाकणार ते. बिकॉज फिल्म चालवणाऱ्या जे आहेत ना मराठी महाराष्ट्रामध्ये, ते अजूनही लेडीज आहेत, यंग किड्स और टीनेजर्स वगैरे. जो आत्ताचा यूथ आहे ना ते तसे जात नाहीत मराठी फिल्म्स बघायला. सो बोलणारे बोलतात, बोलू दे, मी आता लक्ष देत नाही.